लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या पंचसमिती सभागृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा। बाळशास्त्री जांभेकर यांचे करण्यात आले स्मरण, तर देण्यातही आले त्यांना अभिवादन। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी मारुती गुंडिले नळगीरकर। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील पंचसमिती सभागृहात दिनांक 6 जानेवारी 2026 या दिवशी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादनही करण्यात आले। जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले। या ऐतिहासिक घटनेमुळे मराठी पत्रकारितेचा पाया रचला गेला। यामुळे हा दिवस त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणूनही साजरा केला जातो। दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून जांभेकर यांनी समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह, जातीभेद, अनिष्ट प्रथावर आवाज उठवला। त्यांनी लोकांमध्ये शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरविले, ज्यामुळे पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम बनले। पत्रकार दिन हा माध्यम क्षेत्रातील लोकांच्या योगदानाची आणि पत्रकारितेची समाजातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो। समाजातील सत्य उघड करणे, जनतेला माहिती पुरवणे आणि समाजहितासाठी संघर्ष करणे हा पत्रकारांच्या अधिकाराची व कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो। या दिनानिमित्त पत्रकारितेसमोरील आव्हाने, स्वातंत्र्याचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव यासारख्या सध्या स्थितीवरही विचार केला जातो। पत्रकारांच्या निष्ठा, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीला या क्षेत्रात सकारात्मक घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणारा हा दिवस। विविध कार्यक्रम, चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळेही या दिवशी आयोजित केले जातात। पत्रकार दिन हा सामाजिक जबाबदारी, सत्याचा शोध आणि लोकांनाही मानवी मूल्याचे रक्षण करण्यास प्रवृत्त करणे हा पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचे प्रतीक असतो। हा दिवस मोठ्या उत्साहात जळकोट पंचायत समिती येथे साजरा करण्यात आला आहे। यावेळी पत्रकार बांधवांना शाल, श्रीफळ देऊन व पेन, बुक, डायरी देऊन पत्रकार बांधवांचे स्वागत करण्यात आले आहे। या कार्यक्रम संपन्नानंतर जळकोट तहसील कार्यालयातही घेण्यात आला हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम व यावेळी माननीय तहसीलदार राजेश लांडगे साहेब यांच्याकडूनही पत्रकार बांधवांना सत्कार शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत। यावेळी उपस्थित होते पंचायत समिती जळकोटचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सहाय्यक प्रशासक अधिकारी सचिन काळवदे, पंचायत समिती विस्तार अधिकारी निळकंठ पटवारी, पत्रकार मोमीन मस्जिद, पत्रकार गणपत वजिरे, पत्रकार राजेश धुळशेट्टे, तसेच जयवंत कोणाले, आनंद शंगारे, आशिष यंगले, लक्ष्मण डोबळे, नितीन मुस्कावण, निखिल पांचाळ, राजश्री स्वामी, राजाराम अकुलवाड, मैनुद्दीन शेख, संभाजी केंद्रे, सोमेश्वर डबाले, अरविंद पाटील, शांतवीर कासराळे, दत्ता जायवार, सुनील तोडमस, महमद कोडगिरे, बालाजी कदम, गणेश सताळे, संजय गोरपडे, दत्ता वंदनवाड, अबू शेख इत्यादीसह अनेक पदाधिकारी व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते। माझे 42 वर्ष या पत्रकारितेत केलं आणि आता तरुण पत्रकारापुढे खूप मोठं आव्हान आहे, विशेषतः ग्रामीण भागातले। ही पत्रकारिता करत असताना आपण सगळ्यांची मर्जी राखू शकत नाही। संपादना व पाठवा व्यासपीठावर 10 लोक राहतात, 5 लोक आमचे शत्रू होतात। प्रशासनाचे कठोर कर्तव्यदक्ष अधिकारी मेडेवार साहेब आहे, त्यांचाही आम्ही सन्मान करतो, परंतु चुकल्यानं कुठेतरी लिहावा लागतो। कुठेतरी आमची जी थोडीशी वागणी झाली, साहेबांना देखील त्यावेळेस वाईट वाटतो। परंतु जशी तुमची खुर्ची कठोर आहे, काटेरी आहे, तसं पत्रकारिता दर्पण ती जांभेकरांचा जयंती तिने कळलं पाहिजे। आरसा आहे समोर, त्या आरशात आपल्याला काय दिसणार आहे, समाजाचे चित्र आपल्या दर्पण मधून मांडण्याचं काम आमचे हे सगळे 72 पत्रकार वार्ताहर करत असतात। आणि हे करत असताना राजकीय पुढारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, याचा निश्चितच आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि यापुढेही करू। अशा प्रकारच्या मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांकडून। हे करत असताना माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कुठेतरी त्याची चूक होत असते, आमची चूक असते आणि सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, लोकांचे प्रश्न आपण कसं सोडू शकू,
याकडे आपल्या पत्रकारांनी आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हे खूप कठोर कार्य आहे आणि ही भूमिका निभावत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी समरणात ठेवाव्या लागणार आहे. आपापल्यामध्ये स्पर्धा न करता पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण सगळे एक आहोत, एक दिलाने राहू, एक मनाने राहू. अशा प्रकारचे सन्मान सत्कार तुमचे होत जातील आणि कुठं पुन्हा पत्रकारावर काही अडचण आली तर आपण सगळे तालुक्यातले शहरातले सगळे पत्रकार एकत्र होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करू. करत असताना समाजाचे प्रश्न, दबलेल्यांचा आवाज, जे प्रश्न शिल्लक आहे ते सोडण्याचं काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आणि विविध आता नवीन सोशल मीडिया सुरू झालं. प्रत्येकाचं युट्यूब चॅनल आहे, त्याचा अधिकार आहे, त्याचे संपादक आहे. त्या माध्यमातून आपण सगळ्यांचे प्रश्न सोडण्याचं काम करू. आणि हे करत असताना अधिकारी वर्गाने आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला दिवाळीला त्रास देतो, मध्यंतरी कोणी घेत नाही आणि म्हणून ह्याही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घ्याव्यात. आणि अधिक न बोलता यानंतर माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. तहसीलदार साहेबांची विनंती आहे, आपल्याला सूचना आहे की त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा सन्मान ठेवलेला आहे, तिथं जात आहे, तिथून दुसरे 2 कार्यक्रम आहे. अधिक न बोलता सन्माननीय व्हिडिओ साहेब त्यांची सगळी टीम, आदरणीय काळोदे साहेब, कोणाले साहेब, सगळे वरिष्ठ अधिकारी, आमच्या महिला भगिनी, या सगळ्यांचं या ठिकाणी आमच्या पत्रकारांचा बोलून घेऊन आपण यथोचित सन्मानपूर्वक सत्कार केला. त्याबद्दल आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं, व्यक्तिशा रोपणच्या वतीनं आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री मोहित आतिक प्लीज सर, लवकर निखिल पांचा याला विनंती करतोय की आपण श्री मोहित सर त्यांचा सन्मान करायचा आहे. श्री डोंगरे संग्राम मुरलीधर, पत्रकार, दैनिक तरुण भारत, यांना पण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह KJ न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.